त्याच्यावर उत्तर बुवांनी केला आणि खरोखरच सुंदर असं आणि खरोखरच झिलमका असतो तो बुवांक मी नेतोय आणि बुवांनी जर सिंधुदुर्गातल्या मुलाबरोबर लग्न केले ना आजची जितकी सुपारी या एवढं मी प्रेझेंट बुवांक देऊ शकते नाही तेरी बाकी तिला मीच सांगा पण सिंधुदुर्गात येऊया असून बाई बघ काय पण आईचा गोंधळ भारी सगळ्यांनी गोंधळ घातलेला मगाचपासून जे शांत बसलेले ना ते सुद्धा एकदम मित्र बाकीचे नव्हते का मगाशी हा नाही पण बाकीचे ते हेच आपले होते पण आता झाकून पण सुरुवातीपासून म्हणत होते वेळेचं तेवढं बघा ते जर वेळेत झालं असतं तर हे आज बघायला मिळालं नसतं 8 वाजता आम्ही येऊन 12 वाजता भजन संपून घरात गेलो असतो या दिसला असता का म्हणून मी म्हटलं आले देवाजीच्या मनात येते कोणाचेच आले ना त्या आईला हा जागर करूनच घ्यायचा होता म्हणून हे असं घडलं आणि हे बरोबरच त्या आईचे भक्त आज गोंधळात बरोबरच नाचले भारीच बुवा हा मगाशी म्हणाले की प्रत्युत्तर द्या काय म्हणाले बुवा की इन्व्हर्टर असू दे किंवा जनरेटर तो लाईट गेली नंतरच वापरतात मग वायर नाही कामाची काय समजलं पण बुवा ते मीटर मी वायर आणि जर बिल येता जा भरमसाठ बिल येता ना त्याच्यासाठी इन्व्हर्टर वापरूच असतं आणि जनरेटर वापरलो कसा बिल कमी येतं नाहीतर मग चोरून घ्यायची आपल्याला बघायचं तिथे मित्राचा विषय चालू आणि तुम्ही इंजिनियर आहात की ना पण जनरेटर असं नाही नाहीतर इन्व्हर्टर असं नाही वायर ती लागतात मग वायरीचं काय काम नाही असं बुवा म्हणाले वायर ती होईल फक्त ती यावचा नाही सुंदर असं आईचं गीत गायले बुवा खरोखरच आईला विचारा प्रत्येक ठिकाणी आई असते भजनात असं म्हणाले हो त्या दिवशी पण होत्या राजापूरला वारी होती तेव्हा पण आई सगळ्यांना माहिती आहे जन्म घेण्यासाठी हजारो मार्ग आहेत आपला जीव देण्यासाठी हजारो मार्ग आहेत कोण आत्महत्या करते म्हणजे फास लावतो कोण विष पितो कोणी कसे जीव देण्यासाठी हजारो मार्ग आहेत पण जन्म घेण्यासाठी एक असतो आई आणि खूप सुंदर असं आईवर एक गीत गायला बुवा पण आई घराचं मंगल नसतं पण बाप हा घराचं अस्तित्व असतं ज्या घराचा कुटुंब प्रमुख ठीकठाक आहे त्या घराकडे वाकडी नजर करून कोण बघत नाही पण बाप आपल्याला दिसत नाही कारण तो रडत नाही आई रडून मोकळी होते म्हणून ती दिसते तर खरोखरच आज आई बुवांसोबत असते पण बुवा भजनात तयार होण्यासाठी जी काय मेहनत घेतली आहे ती आज त्यांच्या बाबांनी घेतली आहे त्यांच्यासाठी काय हे त्या बाबांची मेहनत म्हणून या ठिकाणी बुवा भजन करतात खरोखरच तो बाप कसा असतो आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण
पण पोरग्याक सलून मध्ये पाठवली. बाप फाटकी बनियान घाली पण पोरग्याक चांगले चांगले कपडे घेऊन देत. आज खरं आता कोरोनाच्या वेळेला, ज्या वेळेला कोरोना आला 2 वर्ष, तेव्हा बाप काय आहे तो समजला. मुलांचा ऑनलाईन अभ्यास शाळेतून सांगितला, पण घरात एकच मोबाईल असल्यामुळे अभ्यास 2 मुलांचा कसा होणार. त्या ठिकाणी दुसऱ्या मुलांसाठी मोबाईल घेऊन बापाने काही काम नसताना, सगळं बंद असताना ते करून दाखवलं की ते बाप करतात. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या दारी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या दारी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणी तरी जाणी. पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या दारी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या दारी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. मनोहर यशवंत घाग यांच्या स्मरणार्थ मंगेश मनोहर घाग यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलं. धन्यवाद. आभारी आहोत. अभंग गाते. माझी कुळीची कुलस्वामिनी,